नमस्कार मित्रांनो, मी गौतम मोहोळ माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे रिस्पेक्ट. आता तुमच्या मनामध्ये नेमका प्रश्न निर्माण झालाच असेल की रिस्पेक्ट नेमकं काय, कशासाठी हा शब्द प्रयोग केलाय आणि का वापरलाय, कोणासाठी वापरलाय. मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओत बघायची आहे. तर रिस्पेक्ट म्हणजे मित्रांनो दुसरं तिसरं काही नसून हा इंग्लिश शब्द आहे. आणि हा इंग्लिश शब्द मी या ठिकाणी वापरला याचं कारण आहे, कारण या शब्दाला मराठीमध्ये आदर असं म्हटलं जातं किंवा त्या शब्दाचं ट्रान्सलेशन जे आहे ते आदर किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला असलेली कुतूहलाची भावना, याला मराठीमध्ये आदर असं म्हटलं जातं. आणि तेच जर आपण बघायचं झालं तर हिंदीमध्ये याचा अर्थ सन्मान या अर्थाने घेतला जातो की एखाद्या माणसाचा केलेला गौरव किंवा सन्मान अशा अर्थाने घेतला जातो. आता तुम्ही म्हणाल की आज काय चाललंय, रिस्पेक्ट, आदर, सन्मान, आज काय शब्दावली चालू झाली. तर मित्रांनो, दुसरं तिसरं काही नसून आपण समाज मनामध्ये जगत असताना, जीवन कटत असताना ह्या शब्दाचा वेळोवेळी आपल्याला उपयोग करावा लागतो, बोलीभाषेमध्ये उपयोग करावा लागतो. आता मी जे बोलतोय ते शब्दच बोलतोय, हे मराठी भाषेतले शब्द बोलतोय आणि मी जसे जसे शब्द बोलतोय तसं तसं त्याचं वाक्य तयार होतोय आणि हेच वाक्य मराठी भाषेमधलं आहे. आणि या माझ्या वाक्यामधून मला काय मांडायचंय किंवा माझ्या मनामध्ये काय विचार आहेत हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आणि हीच भावना किंवा हीच भाषा आणि या भाषेमध्ये असलेले शब्द, त्या शब्दाला एक विशिष्ट अर्थ आहे किंवा त्या शब्दाला विशिष्ट भावना आहे. त्या शब्दाची भावना आपल्याला कळली किंवा आपल्या मनामध्ये जो काही भाव आहे किंवा भावना आहे ती जर दुसऱ्याला सांगायची असेल तर त्याचा विशिष्ट शब्द आपण उचलतो किंवा तो बोलतो आणि समोरच्या माणसाला, आपण जे समभाषिक आहोत याच माणसाला ती गोष्ट कळते की याला नेमकं काय म्हणायचंय. आता उदाहरण द्यायचं झालं, तुम्ही मार्केटमध्ये गेला, भाजीपाला किराणा काय घ्यायचं असेल तर त्या टिपिकल वस्तूचं नाव सांगता, त्या माणसाला कळतं की ह्या माणसाला ही गोष्ट हवी आहे, तो माणूस आपल्याला ती गोष्ट देतो, आपण त्याच्या मोबदला जो काय असेल ते देतो. म्हणजे काय, हे देवाणघेवाण, शब्द हे देवाणघेवाणीचं साधन आहे किंवा भाषा ही देवाणघेवाणीचं साधन आहे. जो काही अर्थ आहे किंवा जो शब्द आहे किंवा जी भावना आहे ती आपण दुसऱ्याला सांगतो. आता एवढंच काय, पण आपल्या मनामध्ये काय आहे किंवा आपल्याला जर एखाद्याकडून काही अपेक्षा करत असू, आपण दुसऱ्या व्यक्तीकडून काही अपेक्षा करत असू, उदाहरणच द्यायचं झालं तर आपण एखाद्या माणसाकडून जर मदतीची अपेक्षा करत असू, एखाद्या माणसाकडून जर प्रेमाची अपेक्षा करत असू, एखाद्या माणसाकडून जर काही कामाची अपेक्षा करत असू तर त्याची सुरुवात पहिल्यांदा आपल्याला करावी लागते. कारण ते काम आपण केलं तरच आपल्याला त्याच्याकडून रिप्लाय येणार आहे किंवा त्यांच्याकडून त्याच पद्धतीचं काम होणार आहे. आता हे तुम्ही म्हणाला असं कसं काय, तर मित्रांनो, जो काही मी या ठिकाणी रिस्पेक्ट हा शब्द वापरला इंग्लिशचा, त्याच पद्धतीने आदर हा शब्द वापरला मराठीमधला आणि हिंदीमधला जो शब्द वापरला सन्मान, तर हा जो रिस्पेक्ट आहे किंवा सन्मान आहे याला हिंदीमध्ये सन्मान एक दो तरफा रास्ता है असं म्हटलं जातं. कसं, सम्मान एक दो तरफा रास्ता है, अगर आप इसे पाना चाहते हैं तो पहले आपको उसे देना होगा. म्हणजे जर आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असेल, जर तुम्हाला सन्मान पाहिजे असेल तर पहिल्यांदा हा तुम्हाला द्यावा लागेल तरच तो मिळेल. म्हणून काय म्हटलंय की सम्मान एक दो तरफा रास्ता है, यदि आप इसे पाना चाहते हैं तो पहले आप उसको देना होगा. म्हणजे समाज जीवनामध्ये किंवा समाज जीवनामध्ये वावरत असताना, जगत असताना आपल्याला एखादी गोष्ट जर हवी असेल तर ती गोष्ट प्रथम आपण केली पाहिजे. म्हणजे जर आपण प्रेमाची अपेक्षा करू, आपण लोकांना प्रेम दिलं पाहिजे. लोकांकडून चांगली बोलण्याची अपेक्षा करत असू तर लोकांशी आपला व्यवहार किंवा आपलं वागणं चांगलं असलं पाहिजे. लोकांकडून आपण मदतीची अपेक्षा करू तर स्वतःकडून पहिलं आपण मदत करायला लोकांना शिकलं पाहिजे. म्हणजे आपण दिलं तर त्याचा रिप्लाय किंवा ते परत आपल्याकडे येतं. आणि हे तर काय, पण जर चांगलं बोललो तर त्याचा रिप्लाय काय येणार आहे, चांगलाच येणार आहे.
जर आपण वाईट बोललो तर त्याचा रिप्लाय वाईटच येणार आहे, आणि आपण जर चांगलं बोलत असू तर त्याचा रिप्लाय वाईट येणार होईल का? असं अजिबात होणार नाही. आपण जर वाईट बोलत असू तर त्याचा रिप्लाय चांगला यावा अशी तुम्ही कशी अपेक्षा ठेवता? अजिबात होणार नाही. आणि मग निसर्ग सुद्धा आपल्याला हेच शिकवतोय. जर आपण गहू लावले किंवा गव्हाची पेरणी केली तर काय येणार आहे? गहूच येणार आहे. जर आपण ज्वारी पेरली तर काय येणार आहे? ज्वारीच येणार आहे. म्हणजे निसर्ग सांगतो की तुम्ही जे इनपुट द्याल त्याचंच आउटपुट तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे आंब्याचं झाड लावलं तर तुम्हाला आंबाच येणार आहे. आणि एवढंच काय, तर जी गोष्ट तुम्ही द्याल त्याचाच रिप्लाय किंवा त्याच परत तुम्हाला वापिस दिलं जाते. एवढंच संत कबीरांनी तर असं सांगितलंय, पेड़ लगाए बबूल का, पेड़ लगाए बबूल का, अमुआ कहां से पाय. म्हणजे एखादं झाड जर तुम्ही काटेरी लावत असाल, बाबळीचं झाड लावाल आणि त्याला आंबे येईल अशी अपेक्षा कराल, हे बरोबर आहे का? अजिबात नाही. असं होणं सुद्धा नाहीये. आणि सिद्धार्थ बुद्ध तर असं म्हणतात की तुम्ही जे पेराल तेच उगवणार आहे, जे द्याल तेच तुमच्याकडे परत रिटर्न येणार आहे. म्हणजे तुमचा जो संचित आहे हा तुम्ही ठरवायचा आहे. चांगला वाईट जो काय आहे तो तुम्ही ठरवायचा आहे. आणि मित्रांनो, मी हे असं का म्हणतोय किंवा हे कशासाठी सांगतोय की ह्या गोष्टी आज शब्दार्थ जो चाललाय आपलं, हे कशासाठी चाललंय? तर या समाजामध्ये ज्यावेळेस आपण वागत असतो त्यावेळेस असंच एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे, जे व्यक्तिमत्व साधी राहणी आहे पण उच्च विचारसरणी आहे. आणि या समाजामध्ये एकाच क्षेत्रामध्ये किंवा एकच क्षेत्र असं नाहीये की जे सामाजिक आहे, संसारिक आहे किंवा राजकीय आहे, कारखानदारीचं क्षेत्र आहे. या प्रत्येकामध्ये वेगवेगळी लोक आहेत आणि ती त्या पद्धतीने वागतात. त्यांचा रिस्पेक्ट त्या पद्धतीने किंवा त्यांना तो आदर मिळतो. परंतु आज मी ज्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलतोय ते व्यक्तिमत्व आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तथा प्रकाश आंबेडकर. हे राजकारणी कमी पण समाजकारणी जास्त आहे. आणि या व्यक्तिमत्वाची एवढीच ओळख नाही तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून सुद्धा यांची ओळख आहे. परंतु या माणसाने आपल्या आजोबांचे एवढं मोठं जगामध्ये नाव आहे म्हणून आपले पाय जमिनीपासून वर कधीच येऊ दिले नाहीत. ते सतत जमिनीवर राहतात. या माणसाकडे जर बघितलं तर राहणीमान अतिशय साधं, सर्वसामान्य माणसासारखं राहणीमान, परंतु डोक्यामध्ये विचार जर बघितले तर समाज व्यवस्थेचे किंवा माणसाच्या उपयोगी पडणारे विचार सतत करणारा हा माणूस वेळोवेळी राजकारण बाजूला सारून समाजकारण हाताशी धरणारा, आणि कोणीही माणूस असेल, कुठल्याही पक्षातला असेल, त्याला जर मदतीची गरज असेल तर तो मदत करणारा म्हणून या बाळासाहेबांची ख्याती आहे. ते विचार करत नाहीयेत की हा माणूस विरोधी पक्षातला आहे का आपल्या पक्ष, काही विचार करत नाहीत. ज्याला ज्याची गरज पडेल ते त्याला मदतीचा हात देणं किंवा त्याला त्याचा सल्ला देणं ही बाळासाहेबांची हातोटी आहे. आणि म्हणून आज असं झालंय की बाळासाहेब आंबेडकर जरी एका वंचित बहुजन आघाडीचे किंवा एका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून त्यांना जो रिस्पेक्ट किंवा सन्मान आदर मिळतो, परंतु हा मिळत असतानाच त्यांनी स्वतःचंही कर्तृत्व किंवा स्वतःची वागणूक ही जरी बघितली तर त्या वागणुकीमधून सुद्धा भारतामध्ये असलेल्या विविध राज्यांमध्ये, प्रामुख्याने जर विचार करायचा झाला तर आपण महाराष्ट्राचा विचार करू, या महाराष्ट्रामध्ये असलेल्या विविध जाती धर्माच्या लोकांमध्ये बाळासाहेब आंबेडकरांचं नाव आदराने घेतलं जाते. आणि मित्रांनो, तो कार्यक्रम हा धार्मिक कार्यक्रम असेल, राजकीय कार्यक्रम असेल, तो सामाजिक कार्यक्रम असेल. आता तुम्ही म्हणाल की हे नेमकं यांच्याविषयी काय चाललंय? तर मित्रांनो, माझ्याकडे 2 व्हिडिओ आले आणि ते माझ्या पाहण्यात आले आणि ते बघितल्यानंतर असं लक्षात आलं की बाळासाहेब आंबेडकर ते वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. आज तुम्ही महाराष्ट्रात जर बघितलं तर मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न निर्माण झालाय. समोर आमने सामने आहेत, एकमेकाला आरेतुरे करतायत
अरेरावीची भाषा करतायत, परंतु बाळासाहेब आंबेडकर हे दोघांमध्ये समन्वयाची भूमिका घेत आहेत. आणि म्हणून बाळासाहेबांचं जे व्यक्तिमत्व आहे हे कधीही मदतीचा हात देणारं व्यक्तिमत्व आहे. म्हणून जे काही ओबीसीचे नेते आहेत ते सुद्धा आज बाळासाहेबांनाच त्यांच्याकडे बोलवत आहेत किंवा आदराने त्यांचा सन्मान करतायत. मराठा समाज जो मनोज जरांगे पाटलांचं जे आंदोलन चाललंय आरक्षणाचं, यांच्याकडे जरी बघितलं तर बाळासाहेब आंबेडकरांना त्यांच्या स्टेजवर घेऊन त्यांचा मान सन्मान करतायत. बाळासाहेब आंबेडकर त्यांना जे काही सांगतील त्याचा ते रिस्पेक्ट करतायत, ते त्याला वागण्याचा प्रयत्न करतायत. हे जर बघितलं तर मित्रांनो, एवढंच काय, पण संत महंत जे काही मंडळी आहेत यांच्यामध्ये सुद्धा बाळासाहेबांचा मान सन्मान केला जातो. तो आपल्याला माहीतच असेल की करोनाच्या काळामध्ये की बाळासाहेबांनी मंदिरं उघडी करा, ही वारकरी संप्रदाय आहे, तो वारकरी संप्रदाय त्यांच्या या वारी वाचून वंचित राहतोय म्हणून आंदोलन करणारे बाळासाहेब आंबेडकर आहे. म्हणून बाळासाहेबांची जी काही भूमिका आहे ती सर्व धर्म समावेशक भूमिका आहे. आणि त्यामुळं जे काही महंत असतील, संत असतील, हे सर्व बाळासाहेबांना आदरपूर्वक वागणूक देत आहेत. हेच झालं धार्मिकतेचं. आणि दुसरं जर बघितलं तर राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा तेच आहे. आणि मित्रांनो, मी हे तुम्हाला बोलतोय हे खोटं वाटतंय? तर मित्रांनो, वामन भाऊ यांची 48वी पुण्यतिथी बीड येथील गहिनीनाथ गडावर आहे. आणि त्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस आहेत, धनंजय मुंडे आहेत जे पालकमंत्री आहेत बीड जिल्ह्याचे, आणि तिथले त्या गडाचे जे काही महंत आहेत ते सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये आहेत. परंतु त्या कार्यक्रमामध्ये बाळासाहेब आंबेडकरांना त्यांनी अतिथी म्हणून बोलवलंय, त्यांचा मान सन्मान केलाय, त्यांना फेटा बांधलाय. आणि ज्यावेळेस ते मुख्य याच्याकडे येत आहेत मंदिराकडे, त्यावेळेस तो व्हिडिओ तुम्ही बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मान आणि सन्मान म्हणजे ज्याला आपण गिव्ह आणि टेक म्हणतो ना, पहिलं द्यायला शिकलं पाहिजे म्हणजे ते मिळतं. आणि ते आपण स्वतःच केलं पाहिजे. तो व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघितलं की छोटीशी क्लिप आहे, पण त्याच्यामधून जर बघितलं तर बाळासाहेब आंबेडकर हे पुढे चालत आहेत. आणि एका दृष्टीनं जर बघितलं तर बाळासाहेब आंबेडकर काही तिथले पुजारी नाहीत किंवा तिथले काही हे काय म्हणतो त्याला आपण मोठे देणगीदार वगैरे असं काहीच नाहीये. बाळासाहेब आंबेडकरांचा फक्त जो वागणं आहे, लोकांशी समन्वय साधण्याची जी भूमिका आहे, लोकांशी अटॅच होण्याची जी भूमिका आहे, हे जर बघितलं तर आज धनंजय मुंडे हे पालकमंत्री आहेत, त्यांच्याबरोबर त्या गडाचे महंत बरोबर चालत आहेत आणि त्यांच्यापुढे बाळासाहेब आंबेडकर आहेत. म्हणजे एवढा मान सन्मान हा कुणी उगीच देत नाही, तर तो मिळवावा लागतो. कारण त्यासाठी धनंजय मुंडेंनी अगोदर सांगितलं की राजकारण बाजूला आहे. बाळासाहेब आंबेडकर आम्ही ज्यावेळेस राजकारणामध्ये असतो, ज्यावेळेस काही गरज पडेल त्यावेळेस बिनधास्तपणे त्यांच्याकडून जाऊन आम्ही मार्गदर्शन घेत असतो. आणि एवढंच तर काय मित्रांनो, परंतु हेच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष असलेले बाळासाहेब 2 फेब्रुवारी 2024ला जी काही मीटिंग होणार होती मुंबईमध्ये, याच्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांना निमंत्रण पाठवण्यात आलं. आणि बाळासाहेब आंबेडकर ज्यावेळेस जातात त्यावेळेस काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल, यांचे जे काही नेते मंडळी त्या ठिकाणी आहेत ते बाळासाहेबांचा आदर सत्कार तर करतातच आहे. तो राजकारण नाही, राजकारण्यांचा ते कार्यक्रम आहे. परंतु यामध्ये एक महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की तो त्यांचा आलेला व्हिडिओ जर बघितला तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की रिस्पेक्ट कशाला म्हटलं जातं.
रिस्पेक्ट कसा दिला जातो. अन्यथा जे राजकीय सत्तेमध्ये आहेत किंवा राजकारणामध्ये ज्यांच्याकडे मंत्रिपद आहेत, या मंडळींना कोणी विचारायला तयार होत नाहीये. पण बाळासाहेबांकडं काहीच नाहीये. पण बाळासाहेबांकडे एक मात्र आहे की पाहिजे त्याला मदतीचा हात देणं, पाहिजे त्याला गरज असेल त्यावेळेस त्यासाठी धावून जाणं आणि सर्व लोकांना एकमेकाची मदत लागेल किंवा आपण एकमेकांना मदत केली पाहिजे, ही जी काही भावना आहे त्यांच्याकडं. आणि राजकारण कमी पण समाजकारण करण्याची जास्त वृत्ती आहे. किंवा बडेजाव करण्यापेक्षा ग्राउंड रूटला राहणारा किंवा रस्त्यावर राहणारा सर्वसामान्यामध्ये रमणारा माणूस म्हणून बाळासाहेबांकडे बघितलं जाते. आणि जर नॉलेजचा विचार कराल तर साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असा असलेला माणूस म्हणून बाळासाहेबांना समाज जीवनामध्ये म्हणाल, सामाजिक जीवनामध्ये म्हणाल किंवा धार्मिक ह्याच्यामध्ये म्हणाल, राजकारणामध्ये म्हणाल, जो रिस्पेक्ट दिला जातो तो केवळ आणि केवळ बाळासाहेबांच्या वागणुकीचा परिणाम असं म्हणावं लागेल. आणि म्हणून मित्रांनो, मला आज या व्हिडिओमधून एवढंच सांगायचं होतं की रिस्पेक्ट कशाला म्हणतात किंवा कसा दिला जातो हे जर बघायचं असेल तर ह्या छोट्याशा क्लिपा मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. त्यावर तुम्ही बारीकपणे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल रिस्पेक्ट कशाला म्हटलं जातं. आणि हा रिस्पेक्ट असा उगीच कोणाला मिळत नाही, तर त्यासाठी आपल्यालाही काही द्यावं लागतं आणि ते नंतर आपल्याला निसर्ग देतो. कारण गौतम बुद्धाने तर सांगितलेच, जे पेराल तेच उगवेल आणि जे द्याल तेच रिटर्न तुम्हाला निसर्गाकडून मिळेल. मित्रांनो, आज एवढंच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा एवढं बोलेल आणि थांबतो. परंतु पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा जो येणारा व्हिडिओ आहे तो पाहायला विसरू नका. कारण बाळासाहेबांनी सांगितलंय, आत्ता राजकारण तुमच्या भोवती फिरतंय किंवा तुमच्या शिवाय राजकारण होऊच शकत नाही. तर थांबतो.